हे असं आभाळाचं वातावरण पाहून खूप भीती वाटत होती, कारण आज आम्हाला बनवायचे होते पापड। आम्ही भगर 2 ते 3 दिवस अगोदरच भिजू घातली होती आणि रात्री त्याला मिक्सरमधून इडलीचं जसं पीठ आपण काढतो बारीक तसं काढून घेतलं होतं आणि त्याला रात्रभर भिजू दिलं होतं। इकडं आजी नातवंडांची देवपूजा चालू होती, मस्त बाहेरच आज स्वच्छ आंघोळ घालत होते देवांना घासून दोघंही। हा पण मध्ये मध्ये करतच होता, याला मध्ये मध्ये देवाला म्हणजे आवडतं त्याला देवाचं सर्व करायला। ही भगर अशी मस्त आमची 2 ते 3 दिवस भिजली होती, आम्ही रात्री त्याला बारीक दळून घेतलं होतं। आता आपण ही 1 किलोचं प्रमाण आहे, त्या प्रमाणात आपण 2 ते 3 लिटर पाणी उकळायला ठेवायचं गॅसवरती। ही बघा अशी मस्त पापड आमचे तळून पण झालेले होते, मी दाखवते तुम्हाला। हे पीठ 2 ते 3 लिटर पाण्यामध्ये पाणी मस्त उकळल्यानंतर ते थोडं थोडं पीठ त्याच्यामध्ये टाकून असं पळी हलवत राहायची, म्हणजे पीठ चिकटणार नाही। पीठ छान एक अर्धा तास ते पाऊण तास शिजू द्यायचं, म्हणजे आपण गॅसवर शिजवतो म्हणून तितका वेळ लागतो। इकडे आता तोपर्यंत पीठ शिजत होतं म्हणून आम्ही नाश्ता करून घेतलो। मस्त पोह्याचा नाश्ता सर्वांना दिला, आम्ही पण खाल्लं। आता आम्हाला वरी जाऊन पिठाचे पापड म्हणजे पापड टाकायचे होते। असं सुती कपडा घ्यायचा आणि त्याला ओला करूनच त्याला आपण म्हणजे त्याच्यावर पापड टाकून घ्यायचे। असं मस्त सूर्य आला होता, म्हणजे ऊन आलं होतं, बरं वाटत होतं। ही मस्त अशी म्हणजे सुती कापड पसरवून घ्यायचं आणि त्यावरच आपल्याला हे पापड आता टाकून घ्यायचे आहेत। पीठ म्हणजे व्यवस्थित झालं होतं, जास्त पातळही झालं नव्हतं। असं मस्त थोडंसं जरी असं पिठाला पसरवलं तरी लगेच पापड गोल गोल छान येत होते। पटापटा पापड आम्ही टाकून घेतलं। हा पण मध्ये मध्ये करत होता, यालाही मदत करायची होती, म्हटलं करा। मग छान असे आम्ही पापड टाकलं, बरं झालं ऊन पण आलं होतं, नाही तर सकाळपासून टेन्शनच होतं की पापडाचं तरी घाट घातला आहे, पापड सुकतील की नाही। पण शेवटी पापड छान सुकलेही व्यवस्थित। आता हे पापड सुकलेले आहे, त्याला परत म्हणजे दुमडून घ्यायचं सुती कपडा तो, आणि त्याच्यावर थोडंसं पाणी शिंपडायचं, एक थोड्या वेळ ठेवू द्यायचं 5 ते 10 मिनिट, म्हणजे बेडशीट पूर्ण ओली होऊन आपलं पापड व्यवस्थित निघून जातील। हे बघा असं थोडंसं जरी आपण हे केलं ना, दोन्ही हातांनी असं ओढलं तरी पण कपड्याला पापड आपोआप निघून जातात। असे मस्त पापड व्यवस्थित काढून घ्यायचे आणि परत ते पापड आपल्याला सुकवून घ्यायचे आहेत उन्हात। आम्ही पण 2 ते 3 दिवस उन्हात सुकवून घेतलं ते पापड, तेव्हा म्हणजे पापड आपले स्टोअर करण्यासाठी तयार होतात। हे असे मस्त पापड सुकलेले आहेत, आता मी तळूनही दाखवते तुम्हाला। थोडंसं ऊन म्हणजे जास्त इतकं कडक नव्हतं म्हणून, पण तरी पापड छान झालेले होते मस्त। कमी तेल म्हणजे तेल जास्त गरम होऊ द्यायचं नाही, म्हणजे पापड आपले पांढरे शुभ्र तळे जातात। पापडाची रेसिपी आवडल्यास तर